जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आपण आज 2024 ला झालेल्या पोलीस भरतीमध्ये जेवढे काही जिल्ह्यांमध्ये पेपर झाले त्या सगळ्या पेपर मधील आपण पेपर विश्लेषण पाहत आहोत। तर आज प्रयोग या घटकावर प्रत्येक जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेत हे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर मराठी व्याकरण या घटकातील किंवा विषयातील सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वात विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा एक घटक म्हटला तर तो आहे प्रयोग। तर या ठिकाणी प्रयोग या घटकावर कोणत्या जिल्ह्यात कोणते प्रश्न आलेले आहेत हे आपण आज पाहणार आहोत। तर आजचा घटक आपला प्रयोग आहे। तर या प्रयोगावर कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला पाहूयात आपण पहिला प्रश्न आहे या ठिकाणी पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा। या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, मुलांनी आंबा खाल्ला। प्रश्न विचारलेला आहे जळगाव पोलीस शिपाई भरती 2024, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस 2024, त्याच्यानंतर नांदेड ग्रामीण चालक पोलीस भरती 2023 ला। म्हणजे हा जर प्रश्न पाहिला आपण तर आजपर्यंत जवळपास 6 ते 7 वेळा प्रत्येक वर्षी रिपीट झालेला आहे। तर या ठिकाणी मुलांनी आंबा खाल्ला या वाक्याचा प्रयोग ओळखा। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रयोग हा घटक अभ्यासता त्यावेळेला प्रयोगाचं वाक्य हे कितीही मोठं असो त्या ठिकाणी आपल्याला 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। एक म्हणजे कर्ता, दुसरा म्हणजे कर्म आणि तिसरा म्हणजे क्रियापद। वाक्य कितीही मोठा असला त्या वाक्याशी काही घेणदेण नसते, तर त्या वाक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो कर्ता, कर्म आणि क्रियापद। कारण कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यात परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणतो। म्हणजे नेमकं वाक्यामध्ये जो क्रियापद असते हा क्रियापद एखाद्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार बदलतो की कर्मानुसार बदलतो किंवा दोन्हीनुसार मुळीच बदलत नाही, म्हणजे क्रियापद हा जशाला तसा राहतो। या 3 गोष्टींवर त्या ठिकाणी प्रयोग हा घटक कसा आहे अवलंबून आहे। तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला कर्ता, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे कर्म आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे क्रियापद। तर या ठिकाणी हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आपल्याला वाक्यातील कर्ता ओळखता आला पाहिजे, वाक्यातील कर्म ओळखता आला पाहिजे। ह्या 2 गोष्टी जर ओळखता आल्या तर त्या ठिकाणी आपला प्रयोग हा घटक क्लिअर असतो। तर या ठिकाणी मुलांनी आंबा खाल्ला, खाणारा कोण तर मुले। या ठिकाणी हा याला कर्ता, त्याच्यानंतर आंबा खाण्याची क्रिया कोणावर होते आंब्यावर होते, याचा अर्थ वाक्यामध्ये हा झाला कर्म। या ठिकाणी कर्मानुसार जर क्रियापद बदलत असेल त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो आणि कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो। तर या ठिकाणी कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार म्हणजेच कोणानुसार क्रियापद बदलते याच्यावर डिपेंड असतो आपला प्रयोग। परंतु या ठिकाणी आपल्याला काही शॉर्ट ट्रिक्स नुसार आपल्याला काय पाहायचं आहे तर या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे। क्रियापद हा कर्त्यानुसार बदलते किंवा कर्मानुसार बदलते असं जर प्रत्यक्ष वाक्यामध्ये तुम्ही पाहिलं तर प्रयोग हा घटक थोडासा अवघड जातो। तर याला या ठिकाणी आपल्याला कशानुसार पाहायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे शॉर्ट ट्रिक्स नुसार। तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर वाक्यामध्ये कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागून नसेल तर तो नेहमी वाक्यात कर्तरी प्रयोग असते आणि जर कर्माला प्रत्यय लागून नसेल पण कर्त्याला प्रत्यय लागून असेल तर त्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग असते। निश्चितच आंबा हा प्रथमा विभक्तीत आहे, कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागून नाही। या ठिकाणी कर्त्याला नि प्रत्यय लागून आहे, याचा अर्थ हा कर्मणी प्रयोगाचं वाक्य असेल। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपला उत्तर असेल। चला पाहूयात आपण पुढील प्रश्न आहे प्रयोग ओळखा। तर या ठिकाणी मुलाने बैलास मारले, मग या ठिकाणी मारले हा वाक्यामध्ये काय आहे क्रियापद झाला। मारणारा कोण तर मुला, या ठिकाणी मुलगा हा काय झाला कर्ता झाला। त्याच्यानंतर मारण्याची क्रिया कोणावर झाली बैलावर झाली, याचा अर्थ हा वाक्यामध्ये काय झाला कर्म झाला। मग या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे, हा कर्तरी प्रयोग होणार नाही। कर्माला प्रत्यय आहे, कर्मणी प्रयोग होणार नाही। याचा अर्थ
या ठिकाणी होईल भावे प्रयोग, कारण भावे प्रयोगामध्ये नेहमी कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय असतात आणि क्रियापद जो असतो हा क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी ये कारांत मध्ये असते। तर या ठिकाणी भावे प्रयोग या ठिकाणी याचं उत्तर असेल। परंतु या ठिकाणी भावे प्रयोगाचे सुद्धा अजून दोन प्रकार पडतात, सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग। याचाच अर्थ जर वाक्यामध्ये कर्म प्रेझेंट असेल तर तो होईल सकर्मक भावे प्रयोग। त्याच्यानंतर जर कर्म वाक्यामध्ये प्रेझेंट नसेल तर तोच असतो अकर्मक भावे प्रयोग। परंतु या ठिकाणी प्रयोगाचं मूळ प्रकार या ठिकाणी दिलेला आहे भावे, याचा अर्थ त्याचं उत्तर असेल भावे प्रयोग। कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रश्न आलेला आहे सगळी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। पोलीस आणि चोर पकडला, पकडणारे कोण म्हटलं तर पोलीस, वाक्यामध्ये झालं कर्ता। पकडण्याची क्रिया कोणावर झाली, याचा अर्थ चोरावर झाली, याचा अर्थ हा झाला कर्म। मग या ठिकाणी साधंच सांगितलं मी, कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग। मग या ठिकाणी कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग, मग या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही, याचा अर्थ या ठिकाणी हा वाक्य होईल कर्मणी प्रयोग। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, उत्तर असेल। प्रश्न आलेला आहे वाशिम पोलीस शिपाई भरती 2024। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पक्षी आकाशात उडाला, या वाक्यामध्ये प्रयोग ओळखा। प्रश्न आलेला आहे बीड पोलीस चालक भरती 2024 ला, त्याच्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला। तर या ठिकाणी पक्षी आकाशात उडाला या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। उडणारा कोण म्हटलं तर याचं उत्तर असेल पक्षी, याचा अर्थ हा झाला कर्ता, काय झालं कर्ता झाला। उडण्याची क्रिया कोणावर झाली तर पक्ष्यावरच झाली, याचा अर्थ ह्या वाक्यामध्ये कर्म उपस्थित नाही। कर्म उपस्थित नाही याचा अर्थ कर्मणी प्रयोगाचा प्रश्न उपस्थित होत नाही, म्हणजेच कर्मणी प्रयोग होण्यासाठी वाक्यामध्ये कर्म प्रेझेंट राहणं अतिशय आवश्यक आहे। तर या ठिकाणी कर्मणी प्रयोग होणार नाही। मग या ठिकाणी पहिली अट आपण पाहिली होती की कर्त्याला कोणताही प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी तो कर्तरी प्रयोग असतो, याचाच अर्थ पक्षी या कर्त्याला कोणताही प्रत्यय लागून नाही, याचा अर्थ हा असेल कर्तरी प्रयोग। कोणता असेल, कर्तरी प्रयोग। परंतु वाक्यामध्ये कर्म प्रेझेंट नाही, याचा अर्थ कर्म प्रेझेंट नसेल तर त्या ठिकाणी तोच असतो अकर्मक कर्तरी प्रयोग। कोणता असतो, कर्मक कर्तरी प्रयोग। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, याचं उत्तर असेल। पुढील प्रश्न आहे कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी रिकामी जागा असतो या ठिकाणी किंवा असतो असं जर म्हटलं, आता मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगितले। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो। कोणत्या विभक्तीमध्ये असतो, प्रथमा विभक्तीमध्ये असतो। त्याच्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असते, परंतु कर्त्याला नेहमी प्रत्यय लागून येतो। कोणत्या प्रयोगात, कर्मणी प्रयोगात। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमात असते, मात्र कर्माला कधी प्रत्यय लागून येतो तर कधी येत नाही, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असते तर प्रथमा विभक्तीमध्ये असते, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे गायीने गवत खाल्ले, हे सगळे आपल्या घरचे प्रश्न आहेत। आपण सगळे क्लासेसला हे जशाला तसे उदाहरण घेतलेले आहेत। तर या ठिकाणी गायीने गवत खाल्ले तर खाणारी कोण, गाय, याचा अर्थ हा झाला वाक्यामध्ये कर्ता। खाण्याची क्रिया कोणावर होते, गवतावर होते, याचा अर्थ वाक्यामध्ये झाला कर्म। म्हणजेच या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागून आहे की कर्माला प्रत्यय लागून आहे, कर्त्याला प्रत्यय लागून आहे, कर्माला प्रत्यय लागून नाही। मग कर्माला प्रत्यय लागून नसेल तर निश्चितच तो कोणता प्रयोग होईल, कर्मणी प्रयोग। मग कर्मणी प्रयोग मध्ये कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार अजून वेगवेगळे प्रकार पडतात, तर याचं उत्तर असेल कर्मणी प्रयोग। तर या ठिकाणी याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4।
पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, किशोरने पेरू खाल्ले या वाक्याचा प्रयोग ओळखा. मग किशोरने पेरू खाल्ले या वाक्याचा प्रयोग ओळखा म्हटलं. प्रश्न आलाय कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला, त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024 ला आणि चंद्रपूर चालक पोलीस भरती 2023 ला. आता या ठिकाणी किशोरने पेरू खाल्ले याचा अर्थ खाणारा कोण? किशोर. हा वाक्यामध्ये काय झाला? कर्ता झाला. खाण्याची क्रिया कोणावर झाली? पेरूवर झाली. याचा अर्थ हा काय झाला वाक्यामध्ये? कर्म झाला. मग या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय आहे काय? या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही. याचा अर्थ कर्माला प्रत्यय नाही म्हणजेच तो होईल कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग होईल? कर्मणी प्रयोग. कारण या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही, म्हणून याचे उत्तर असेल कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 3. प्रयोग हा घटक एकदम सोपा आहे. फक्त आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद या तीनचा परस्पर संबंध त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा असतो. याच्यानंतर जर पाहिलं आपण शिपायाकडून चोर पकडला गेला. या ठिकाणी एक मिनिट पॉज कर. चला, त्याच्यानंतर प्रश्न आहे, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रश्न या ठिकाणी हा खूप जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेला आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी शिपायाकडून चोर पकडला गेला, तर पकडणारा कोण? तर शिपाई. या ठिकाणी पकडण्याची क्रिया कोणावर झाली? चोरावर झाली. मग या ठिकाणी चोर हा प्रथमात आहे, याचा अर्थ त्याला कोणताही प्रत्यय लागून नाही. याचा अर्थ हा सुद्धा कोणता होईल? कर्मणी प्रयोग. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागून येत असतो, तर कर्मणी प्रयोगाच्या प्रकारात जर पाहिलं तर त्या वाक्याचा समावेश नवीन कर्मणी प्रयोग किंवा मग कर्मकर्तरी प्रयोग या घटकामध्ये किंवा या उपप्रकारामध्ये होत असते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील प्रश्न, कॅप्टनने खेळाडूंना इशारे दिले या वाक्याचा प्रयोग ओळखा. थोडासा कन्फ्यूज वाक्य आहे पण एकदम सोपा आहे. या ठिकाणी कॅप्टनने खेळाडूला इशारे दिले, तर देणारा कोण? कॅप्टन. हा वाक्यामध्ये झाला कर्ता. काय झालं? कर्ता. देण्याची क्रिया कोणावर झाली? खेळाडूवर झाली. हा झाला कर्म. मग या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, तर निश्चितच कर्तरी आणि कर्मणी भावे प्रयोग होणार नाही असं आपलं म्हणणं असते. परंतु ऍक्च्युअल मध्ये पाहिलं तर ह्या वाक्यामध्ये देण्याची क्रिया ही इशाऱ्यावर सुद्धा होते, म्हणजे ह्या वाक्यामध्ये इशारा हा देखील वाक्यात काय आहे? कर्म आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला वाक्यामध्ये दोन कर्म दिसतात. मग दोन कर्म आहेत, याचा अर्थ हा वाक्य द्विकर्म क्रियापदाचा आहे. मग द्विकर्म क्रियापदाचं जर असेल तर त्या वाक्याचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या आणि एक गोष्ट नोट करून ठेवा की द्विकर्म क्रियापदामध्ये दोन कर्म असतात. एक असतो व्यक्तिवाचक कर्म आणि दुसरा असतो वस्तुवाचक कर्म. व्यक्तिवाचक कर्म याला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात, तर वस्तुवाचक जो कर्म असते त्याला प्रत्यक्ष कर्म म्हटलं जाते. आणि त्या वाक्यामध्ये व्यक्तिवाचक कर्मापेक्षा वस्तुवाचक कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्म हा सगळ्यात महत्वाचा असते. कारण व्यक्तिवाचक कर्माने वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, मात्र वस्तुवाचक कर्माने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून वस्तुवाचक कर्माला त्या ठिकाणी जास्त महत्व दिले जाते. म्हणजेच आपल्याला प्रयोग हा वस्तुवाचक कर्मानुसार ठरवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी इशारे हा अनेक वचनी या ठिकाणी दिलेला आहे, याचा अर्थ याला प्रत्यय नाही, म्हणजेच हा वाक्य कर्माला प्रत्यय नाही, याचा अर्थ हा वाक्य असेल कर्मणी प्रयोग. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, द्विकर्म क्रियापदाचे वाक्य हे नेहमी कर्मणी प्रयोगाचेच असतात. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले. वाक्य आहे, प्रयोग ओळखा. या ठिकाणी उजाडणारा कोण? दिवस. मग या ठिकाणी कर्ता हा प्रत्यक्ष दिलेला आहे का? नाही, कर्ता प्रत्यक्ष दिलेला नाही, याचा अर्थ अकर्तृक. म्हणजेच या ठिकाणी कर्ता दिलेला नाही, याचा अर्थ कर्तरी प्रयोग होणार नाही. उजाडण्याची क्रिया कोणावर होते?
ते सुद्धा दिलेलं नाही, म्हणजे या ठिकाणी हा होईल अकर्तृक भावे प्रयोग, म्हणजे याचं उत्तर असेल भावे प्रयोग. ऍक्च्युअली ज्या वाक्यामध्ये कर्ता हा दिलेला नसतो, आपल्याला वाक्याच्या अर्थावरून जर समजा एखादा कोणता तरी कर्ता मिळत असेल, जसं या वाक्यामध्ये सहलीत जाताना कात्रजवळ उजाडले, उजाडणारा कोण, तर याचा अर्थ दिवस किंवा मग तुम्ही काय म्हणू शकता सूर्य, हा आपल्याला वाक्याच्या भावावरून मिळालेला काय आहे, कर्ता आहे. तर याला भाव्य प्रयोगाच्या भावकर्तृक प्रयोगामध्ये या ठिकाणी समावेश केला जातो किंवा या प्रकारांतर्गत हा उदाहरण येत असतो, परंतु या ठिकाणी तो पर्याय दिलेला नाही. याचा अर्थ मूळ जो पर्याय दिलेला आहे भावे प्रयोग, तर हा उदाहरण होईल भावे प्रयोगाचं. पुढील उदाहरण पहा. पुढील वाक्य आहे, राजाने राजवाडा बांधला. हे सगळे आपले सोपे प्रश्न आहेत आणि दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत. तुम्ही जेव्हा मराठी व्याकरणाचा अभ्यास कराल तर त्यावेळेला हे सगळे वाक्य तुमच्या डोळ्यासमोरून 10 वेळेस जाणारे असतील. तर या ठिकाणी राजाने राजवाडा बांधला, मग बांधणारा कोण, राजा. हा वाक्यामध्ये काय झाला, कर्ता. बांधण्याची क्रिया कोणावर झाली, राजवाड्यावर झाली. वाक्यात काय झालं, कर्म. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही. कर्माला प्रत्यय नाही, मग हा वाक्य होईल कर्मणी प्रयोग. कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसते, पण कर्त्याला प्रत्यय असते, म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती. तर प्रयोगाचे जर मुख्य प्रकार आपण पाहिलं तर प्रयोगाचे मुख्य प्रकार असतात 3. मग या ठिकाणी 3 प्रकार कोणते आहेत, तर एक आहे कर्तरी प्रयोग, ज्याच्यामध्ये क्रियापद हा कोणानुसार बदलते, कर्त्यानुसार बदलते. नंबर 2 म्हटलं आपण तो आहे कर्मणी प्रयोग, क्रियापद कोणानुसार बदलते, कर्मानुसार बदलते. नंबर 3 पाहिले तुम्ही तर भावे प्रयोग. भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य काय असते, भावे प्रयोग क्रियापद हा कर्ता किंवा कर्म यांच्यानुसार बदलत नाही, तर तो नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. याचा अर्थ याचे उत्तर असेल 3. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे. मनापासून शिकवावे. शिकवणारे कोण, शिक्षक. वाक्यामध्ये काय झाला, कर्ता. शिकवण्याची क्रिया कोणावर होते, विद्यार्थ्यांवर होते, म्हणजे या ठिकाणी कर्म. आता या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागून आहे, कर्तरी नाही. या ठिकाणी कर्माला प्रत्यय लागून आहे, कर्मणी नाही. आणि आताच मी सांगितलं तुम्हाला की भावे प्रयोगामध्ये नेहमी कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय लागून येतात. याचा अर्थ या ठिकाणी हा होईल भावे प्रयोग. मग भावे प्रयोगामध्ये सुद्धा जर समजा कर्म उपस्थित आहे किंवा नाही, त्याच्यानुसार 2 प्रकार पडतात. एक सकर्मक भावे प्रयोग आणि दुसरं अकर्मक भावे प्रयोग. मग या ठिकाणी कर्म उपस्थित आहे, याचा अर्थ हा होईल सकर्मक भावे प्रयोग. पुढील प्रश्न आहे, भावे प्रयोगाचा प्रकार ओळखा. भावे प्रयोगाचा प्रकार ओळखा. मग या ठिकाणी वाक्य आहे, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले. मग या ठिकाणी वाढवणारे कोण, आई वडील. वाक्यातील काय झाले, कर्ता. वाढवण्याची क्रिया कोणावर होते, मुलांवर होते. याचा अर्थ हा झाला वाक्यामध्ये कर्म. मग कर्माला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. आणि भावे प्रयोगाचा प्रकार ओळखा म्हटलं, या ठिकाणी आताच सांगितलं की भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय असतात. आणि जर समजा कर्म वाक्यामध्ये प्रेझेंट असेल तर तो असतो सकर्मक भावे प्रयोग. मग सकर्मक भावे प्रयोग म्हटलं तर याचं उत्तर असेल सकर्मक भावे प्रयोग, म्हणजे पर्याय क्रमांक 1 सकर्मक भावे प्रयोग. पुढील वाक्य बघा. पुढील वाक्य आहे, वडिलांनी मुलाला शाळेत घातला. आता हा आहे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात अवघड प्रकार. मिश्र किंवा संकर प्रयोग म्हटले जाते. या ठिकाणी मिश्र किंवा संकर प्रयोग आतापर्यंत कर्तरी प्रयोग पाहिला आपण, तर त्याच्यामध्ये एकच प्रयोगाचं वैशिष्ट्य आढळत होते. कर्मणी प्रयोग म्हटलं तर त्या ठिकाणी एका प्रयोगाचं वैशिष्ट्य, किंवा भावे प्रयोग म्हटलं तर एका प्रयोगाचे वैशिष्ट्य. पण या ठिकाणी मिश्र प्रकारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मिश्र प्रकारामध्ये आपल्याला एकाच वाक्यात 2 प्रयोगाचं वैशिष्ट्य पाहायला मिळतात. तर या ठिकाणी वडिलांनी मुलाला शाळेत घातला,
या वाक्याचं जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या। या ठिकाणी आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग। कोणता आहे? कर्तृ कर्म संकर प्रयोग। त्याच्यानंतर आहे कर्तृभाव संकर प्रयोग आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे कर्मभाव संकर प्रयोग। मग या ठिकाणी कर्तृ कर्म संकर प्रयोग मध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्ता आणि कर्म हे दोनही प्रथमामध्ये असतात, मात्र क्रियापदाला स प्रत्यय लागून येते। त्याच्यानंतर कर्तृभाव संकर प्रयोग मध्ये कर्ता हा प्रथमामध्ये असते, कर्माला प्रत्यय लागून येते आणि क्रियापदाला स प्रत्यय लागून येते। कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांना काय लागून असतात? प्रत्यय लागून येतात। म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल तर या ठिकाणी वडिलांनी म्हणजेच प्रत्यय लागून आहे, मुलाला शाळेत घातले, कर्माला सुद्धा प्रत्यय लागून आहे। याचा अर्थ हा वाक्य असेल कर्मभाव संकर प्रयोग, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा काय असेल? उत्तर असेल। पुढील प्रश्न आहे कर्तरी प्रयोगात रिकामी जागा आपली हुकूमत चालवतो। या वाक्याचा जर प्रयोग तुम्हाला ठरवायचा असेल किंवा या वाक्यात जर समजा प्रयोगाचं मध्ये कोणाची हुकूमत चालते, कर्तरी प्रयोगात, कर्तरी प्रयोगामध्ये मी आता सांगितलं की क्रियापद हा कर्त्यानुसार बदलते। याचा अर्थ कर्तरी प्रयोगामध्ये कोणाची हुकूमत चालते? कर्त्याची हुकूमत चालते। मग या ठिकाणी कर्त्याची हुकूमत चालतो किंवा हुकूमत चालवते, याचा अर्थ कर्मणी प्रयोगामध्ये कर्माची हुकूमत चालते, तर भावे प्रयोगामध्ये कर्ता किंवा कर्म याच्यानुसार क्रियापद बदलत नाही। याचा अर्थ दोघांचीही हुकूमत चालत नाही। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे संध्या सुरेल गाणे गाते। संध्या सुरेल गाणे गाते बुलढाणा बॅट्समॅन पोलीस सिपाही भरती 2024 ह्याही वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ठरवायचा आहे। गाणारी कोण? तर संध्या। संध्या काय झाली? वाक्यामध्ये कर्ता। गाण्याची क्रिया कोणावर झाली? गाण्यावर झाली, म्हणजे गाणे काय झाला? कर्म। मग एका शब्दामध्ये संध्या या कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागून नाही। याचा अर्थ हा होईल कर्तरी प्रयोग, म्हणजे याचं उत्तर असेल कर्तरी प्रयोग। जर तुम्हाला प्रयोग हा घटक तुम्हाला सविस्तरपणे जर शिकायचा असेल तर आपल्या चॅनलला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हा विस्तारित स्वरूपात शिकवलेला आहे। त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, तर ते एकदा व्हिडिओ बघून घ्या। त्याच्यानंतर मग आलेल्या प्रश्नांचा सराव करा। पुढील प्रश्न आहे तो चित्र काढतो। आता या वाक्यामध्ये बघा, तो चित्र काढतो, काढणारा कोण? तो, म्हणजे तो हा काय झाला? कर्ता झाला। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही एखाद्या वाक्यामध्ये कर्ता हा एखादा सर्वनाम येत असेल तर अशा वेळेला त्या सर्वनामाच्या ठिकाणी एखादा नाम ठेवून पाहायचा, त्याच्यानंतर त्या वाक्याचा प्रयोग ठरवायचा। तो चित्र काढतो याचा अर्थ आपण म्हणू शकतो की रमेश चित्र काढतो, हा वाक्य आहे। या वाक्यामध्ये काढणारा कोण? रमेश, म्हणजेच कोण? तो। मग रमेशला कोणताही प्रत्यय लागलेला नाही, चित्राला सुद्धा प्रत्यय लागून नाही। मग या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नाही तर तुम्ही कर्तरी प्रयोग म्हणू शकता, कर्माला प्रत्यय नाही तर कर्मणी प्रयोग म्हणू शकता। पण या ठिकाणी एक कंडिशन आहे की जेव्हा कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय राहू शकते किंवा राहू शकत नाही, मात्र कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसते, मात्र नेहमी कर्त्याला प्रत्यय म्हणजे पाहिजे। याचा अर्थ कर्त्याला प्रत्यय नाही, याचा अर्थ हा वाक्य होईल कर्तरी प्रयोग, म्हणजे या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न आहे जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो। जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो हा वाक्य आहे। मग जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो, पडणारे कोण? आम्ही। वाक्यामध्ये कर्ता, पडण्याची क्रिया कोणावर झाली? आमच्यावरच झाली। याचा अर्थ वाक्यामध्ये कर्म आहे का? नाही। मग या ठिकाणी कर्म नाही, याचा अर्थ कर्त्याला प्रत्यय लागून आहेत का? नाही, अनेक वचनी कर्ता घेतलेला आहे। मग हा होईल बेटा कर्तरी प्रयोग। कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग। मग वाक्यामध्ये कर्म नाही, याचा अर्थ हा वाक्य होईल अकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, म्हणजे पर्याय क्रमांक 3। पुढील वाक्य लक्षात घ्या। पुढील वाक्य आहे
सर्वांना समज दिली जाईल, सर्वांना समज दिली जाईल विधानाचा प्रयोग ओळखा। मग या ठिकाणी सर्वांना समज दिली जाईल, मग कोणाकडून? तर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही म्हणू शकता। तर या ठिकाणी रामू कडून काय म्हणू शकतो आपण? रामू कडून, एक मिनिट। मग या ठिकाणी सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा। तर कोणाकडून? एखादा नाव ठेवू शकता तुम्ही, रामू कडून सर्वांना समज दिली जाईल, याचा अर्थ समज दिली जाईल वाक्य जशाला तसं लिहिलं आपण। मग या ठिकाणी कर्त्याला काय लागून आलेला आहे? कडून शब्दयोगी अव्यय लागून आलेला आहे। मग या ठिकाणी कडून शब्दयोगी अव्यय नवीन कर्मणी प्रयोगामध्ये लागून येतो। याचा अर्थ कधी कधी एखाद्या वाक्यामध्ये कर्ता हा न दाखवता देखील त्या ठिकाणी क्रिया दुसऱ्याकडून करवून घेतली जाते, या प्रकारचं वाक्य दिलेलं असते। तर याचं उत्तर असेल नवीन कर्मणी प्रयोग। त्याच्यानंतर जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले, देणारी कोण? जनता, बरोबर आहे। निवडून देणारी कोण? जनता। निवडून देण्याची क्रिया कोणावर होते? त्यांना, एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी कर्ता हा होईल, त्याच्यानंतर त्यांना काय झालं? कर्म, याचा अर्थ दोघांना प्रत्यय लागून आहेत, क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आहे, याचा अर्थ हा होईल भावे प्रयोग। पुढील प्रश्न लक्षात घ्या, राजाला मुकुट सोपतो या वाक्यातील कर्ता ओळखा। मग या ठिकाणी कर्ता ओळखणे एकदम सोपं आहे। शोभणार काय किंवा कोण? तर मुकुट हा झाला वाक्यामध्ये कर्ता। शोभण्याची क्रिया कोणावर होते? तर मुकुटावरच होते, याचा अर्थ हा वाक्य होईल कर्तरी प्रयोग। पण काय विचारलेलं आहे? कर्ता ओळखा, मग कर्ता काय होईल? मुकुट, पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न लक्षात घ्या, मी चहा घेतला वाक्याचे कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतरण करा। मग मी चहा घेतला याचा अर्थ रामूने चहा घेतला। मी आत्ताच सांगितलं की जेव्हा एखादा कर्ता हा एखादा सर्वनाम येत असेल तर त्या ठिकाणी एखादं नाम ठेवून पाहायचा, त्याच्यानंतर प्रयोग ठरवायचा। तर रामूने चहा घेतला याच्यानुसार घेतलं तुम्ही, मी या ठिकाणी प्रथमात आहे म्हणून आपण कर्तरी प्रयोग म्हणू शकतो। पण जेव्हा एखाद्या नामाचा वापर करू तर त्यावेळेला या ठिकाणी ने प्रत्यय लागून आला, याचा अर्थ हा कर्तरी प्रयोग होणार नाही। हा आहे चहा, म्हणजे हा होईल कर्मणी प्रयोग। कोणतं होईल? कर्मणी प्रयोग। आणि वाक्य भूतकाळात आहे, याचा अर्थ कर्मणी प्रयोग। परंतु या ठिकाणी या वाक्याचे कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतरण करा म्हणते, तर आपल्याला जे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत, समापन कर्मणी प्रयोग असेल, नवीन कर्मणी प्रयोग असेल, त्याच्यानंतर सख्य कर्मणी प्रयोग असेल, पुराण कर्मणी प्रयोग असेल, त्यांच्यापैकी जर पाहिलं आपण तर पर्यायापैकी माझ्याकडून चहा घेतला गेला हा नवीन किंवा कर्म कर्तरी प्रयोगाअंतर्गत येत असतो। म्हणजे याचं भावे प्रयोगामध्ये माझ्याकडून चहा घेतला गेला या पद्धतीने काय होईल? करता येईल। पुढील प्रश्न पहा, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसते तेव्हा अशा वाक्यरचनेस काय म्हणतात? कर्त्याच्या किंवा कर्माच्या दोन शब्द दिलेले आहे, कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदलत असेल तर कर्मणी प्रयोग। पण या दोनही प्रमाणे जर बदलत नसेल तर त्याला निश्चितच आपण सांगितलं आहे की तो कोणता प्रयोग असतो? भावे प्रयोग। म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। मित्रांनो, आपण सगळे प्रश्न हे विस्तारित स्वरूपामध्ये प्रत्येक घटकानुसार प्रत्येक विषयाचे घेणार आहोत। गणित असेल, मराठी असेल, बुद्धिमत्ता असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य ज्ञान या घटकाचं सगळे सविस्तरपणे आपण घेणार आहोत। तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा। चला तर पाहूयात आपण पुढील प्रश्न। भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा। या ठिकाणी प्रश्न विचारला आहे मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024 ला। आता भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य किंवा उदाहरण ओळखा म्हटलं तर या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय पाहिजे, त्याच्यानंतर कर्माला प्रत्यय पाहिजे आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असायला पाहिजे। मग तो मुलगा पेरू खातो, मग या ठिकाणी खाणारा कोण? मुलगा। त्याच्यानंतर खाण्याची क्रिया कोणावर? पेरूवर, प्रत्यय नाही, याचा अर्थ पहिला वाक्य असेल कर्तरी प्रयोग। मी कामावरून आत्ताच आलो,
रामू कामावरून आत्ताच आला असं जर म्हटलं आपण तर येणारा कोण रामू किंवा मी प्रत्यय नाही, याचा अर्थ हा सुद्धा कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर सिंहाकडून गाय मारली गेली, याचा अर्थ मारणारा कोण सिंह, सिंहाला कडून प्रत्यय लागून आलं, याचा अर्थ हा नवीन कर्मणी प्रयोग किंवा मग यालाच म्हटलं जाते भाव कर्तृक नवीन कर्मणी प्रयोग किंवा मग कर्म कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर आईने मुलीस समजावले, समजावणारी कोण आई, कर्त्याला प्रत्यय आहे, समजावण्याची क्रिया मुलीवर होते, याचा अर्थ मुलीस म्हणजेच कर्माला सुद्धा प्रत्यय आहे आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आहे, याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हा काय असेल, भावे प्रयोगाचा उदाहरण असेल. तर याच पद्धतीनं वेगवेगळ्या टॉपिकचे आलेले प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर नक्की राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.